Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण perfectly inelastic collision study करत होतो. आता perfectly elastic collision म्हणजे काय? The collision in which after collision the two bodies moves with the common velocity or after collision they sticks together. किंवा थोडक्यात आपण असं म्हणूया की त्यांची velocity of separation 0 असते. म्हणजे perfectly inelastic collision म्हणजे बेसिक त्याच्यामधली थिंग काय आहे? velocity of separation completely 0 असली पाहिजे. आणि velocity of separation 0 असल्यामुळे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय येणार आहे? ईच व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे. आता व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, आता दोन्ही बॉडी एका कॉमन व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असल्यामुळे व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन जे येणार आहे ती काय येणार आहे? v1 इज इक्वल टू v2 इज इक्वल टू शॉर्टकट फॉर्म्युला येणार आहे p इनिशियल ओके डिवायडेड बाय m1 प्लस m2. आणि p इनिशियल म्हणजेच काय असणार आहे? m1 u1 बार प्लस m2 u2 बार डिवायडेड बाय m1 प्लस m2. लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी जे आहे ना ते परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये मॅक्सिमम असतं. लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम इन परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. कारण लक्षात घ्या, इलॅस्टिक कोलिजन मध्ये लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी अजिबात होत नाही. कारण का? कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन असतं. बरोबर. इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये किंवा सेमी इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय असते? आफ्टर कोलिजनची कायनेटिक एनर्जी थोडीशी कमी असते. म्हणजे तिथं काय होतं? लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी होतो. आणि लॉस ऑफ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा, हाफ म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी स्क्वेअर इंटू 1 मायनस ई स्क्वेअर असा फॉर्म्युला होता. कशासाठी? इनइलॅस्टिक कोलिजनला. मग परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनला काय फॉर्म्युला होणार? लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी स्क्वेअर येणार आहे. ओके. तर म्यू म्हणजे असतं रिड्युस्ड मास. रिड्युस्ड मास कसं काढायचं असतं? m1 m2 अपॉन m1 प्लस m2. आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कसं काढतो आपण? v1 बार मायनस v2 बार. सो दिस इज द लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि त्याचबरोबर इम्पल्स ड्युरिंग कोलिजन किती असणार आहे? इम्पल्स ड्युरिंग कोलिजन म्हणजेच काय? चेंज इन मोमेंटम ऑफ एनी बॉडी. नेहमी लक्षात ठेवा, कोलिजन मध्ये पहिल्या बॉडीचं जेवढं चेंज इन मोमेंटम होतंय ना तेवढंच एक्झॅक्टली दुसऱ्या बॉडीचं चेंज इन मोमेंटम झालेलं असतंच. लक्षात घ्या, ते कुठल्याही प्रकारचं कोलिजन असू दे. कारण मोमेंटम कन्झर्वेशन काय होणार आहे? तिन्ही कोलिजन मध्ये उभे होते. ओके. आणि हे चेंज इन मोमेंटम ऑफ एनी वन बॉडी इज इक्वल टू इम्पल्स असणार. म्हणजे पहिल्या बॉडीचं चेंज इन मोमेंटम काढलं किंवा दुसऱ्या बॉडीचं चेंज इन मोमेंटम काढलं तर ते एक्झॅक्टली तेवढंच येणार आहे. आणि ते चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असणार आहे? इम्पल्स. त्यालाच काय म्हणणार आपण? इम्पल्स ड्युरिंग कोलिजन असं म्हणणार आहे. मग इथं इम्पल्स काढायची एक सिंपल मेथड आहे. शॉर्टकट फॉर्म्युला पण आहे. शॉर्टकट फॉर्म्युला म्हणजे काय येणार आहे? जे इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला सांगितलेला होता? म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, एवढाच. ओके. म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्यू म्हणजे रिड्युस्ड मास, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? इनिशियल म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी मायनस सेकंड ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी. म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हे इम्पल्स असणार आहे. कारण इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये फॉर्म्युला आठवतोय का? म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इंटू 1 प्लस ई होतं. आठवतंय ना? 1 प्लस ई होतं. ईची व्हॅल्यू 0च होणार आहे. सो 1 प्लस 0 म्हणजे ते 1च राहणार आहे. त्याच्यामुळे इम्पल्स ड्युरिंग कोलिजन म्यू इंटू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं काढू शकताय, किंवा असं पण करू शकताय, इम्पल्स इज इक्वल टू पहिल्या बॉडीचं इनिशियल मोमेंटम किती असणार आहे, किंवा फायनल मोमेंट इनिशियल मोमेंटम किती असणार आहे? m1 u1 असणार आहे. आणि फायनल मोमेंटम किती होणार आहे? m1 v1 होणार आहे. सो m1 u1 मायनस m1 v1 या पद्धतीने देखील तुम्ही इम्पल्स काढू शकताय. म्हणजे याच्यासाठी u1 वरून अगोदर v1 काढायला पाहिजे आणि मग कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. किंवा हे असं पण करू शकताय, दॅट इज m2 u2 हे इनिशियल मोमेंटम असणार आहे सेकंड बॉडीचं, आणि फायनल मोमेंटम काय होणार आहे? दॅट इज m2 v2. ओके. तर या पद्धतीने चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असतं? इम्पल्स ड्युरिंग कोलिजन असतं. ओके. सो दिस इज अ व्हेरी सिंपल फॉर्म्युला. ओके. So this is all about perfectly inelastic collision. Perfectly inelastic collision ची ही या पद्धतीने केस आहे. लक्षात येते? तर या पद्धतीने आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलेला आहे बघा. तर आपण बघितलं सुरुवातीला इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय. ओके. इलॅस्टिक कोलिजनचा पार्ट सुरुवातीला बघितलेला आहे. इलॅस्टिक कोलिजन. त्याच्यानंतर इनइलॅस्टिक कोलिजन बघितलं. आणि त्याच्यानंतर बघितलेलं आहे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन.
परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. आणि हे सगळे जे आहेत ते कुठले बघितलेले आहेत आतापर्यंत? हेड ऑन कोलिजन बघितलेले आहेत. हेड ऑन कोलिजन. हेड ऑन कोलिजन माहिती आहे ना, म्हणजे स्ट्रेट लाईन सगळ्या, म्हणजे वेलॉसिटी बिफोर कोलिजन, वेलॉसिटी आफ्टर कोलिजन या एकाच स्ट्रेट लाईन असतात. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं? हेड ऑन. म्हणजे आतापर्यंत बघितलं हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन बघितलं, त्याच्यानंतर हेड ऑन इन इलॅस्टिक कोलिजन बघितलं, आणि त्याच्यानंतर हेड ऑन परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन हे आपण बघितलेलं आहे. सगळी कोलिजन आपण हेड ऑन टाईपचे बघितलेले. हेड ऑन कोलिजन माहिती आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे दोन स्पियर जर कोलाइड होत असतील तर या दोन स्पियरची एक लाईन ऑफ इम्पॅक्ट असणार. लाईन ऑफ इम्पॅक्टची कन्सेप्ट आठवते का? फर्स्ट लेक्चरला मी सांगितलेली होती. लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय? या दोन स्पियरच्या सेंटरला जॉईन करणारी लाईन. थोडक्यात दोन्ही बॉडी स्पेरिकल असतील तर लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय? या दोन स्पियरच्या सेंटरला जॉईन करणारी लाईन किंवा या सर्फेसेसला नॉर्मल असणारी लाईन, त्याला लाईन ऑफ इम्पॅक्ट. तर व्हेलॉसिटी काय असतील? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट जर असतील, इनिशियल व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन अँड फायनल व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, या अलॉंग दिस लाईन ऑफ इम्पॅक्ट असतील तर त्याला काय म्हणतो आपण? हेड ऑन कोलिजन म्हणतो. आणि जर हे इनिशियल व्हेलॉसिटीज अँड फायनल व्हेलॉसिटीज या जर काय असतील? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट जर नसतील तर त्याला काय म्हणायचं? ऑब्लिक कोलिजन म्हणायचं. आता ऑब्लिक कोलिजन मध्ये काय होणार आहे? थोडंसं चेंज होतंय. काय चेंज होतंय ते फक्त तुम्हाला सांगतो, म्हणजे ऑब्लिक कोलिजनचा पण सगळा पार्ट आपला फिनिश होतोय. ओके, सो नेक्स्ट इज द ऑब्लिक कोलिजन. आणि याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. ऑब्लिक कोलिजन. ऑब्लिक कोलिजनची पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. जर इनिशियल व्हेलॉसिटीज अँड फायनल व्हेलॉसिटीज आर नॉट अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, देन द कोलिजन इज सेड टू बी ऑब्लिक कोलिजन. बघा डेफिनेशन काय आहे? इफ velocities before and after collisions, if velocities before and after collisions are not along the line of impact, if velocities before and after collisions are not along the line of impact, then it is said to be oblique collision. Oblique collision. ओके, ऑब्लिक कोलिजन. याचं एक चांगलं एक्झाम्पल, ऑब्लिक कोलिजनचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर हे एक्झाम्पल या पद्धतीने होणार आहे. बघा, दिस इज द फर्स्ट स्पियर. ओके, दिस इज द सेकंड स्पियर. असे दोन स्पियर आहेत. यांची लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय येणार? या दोन स्पियरच्या सेंटरला जॉईन करणारी लाईन, ही लाईन ऑफ इम्पॅक्ट झाली. आता बिफोर कोलिजन म्हणजे ही जस्ट कोलिजनची डायग्राम काढली. कोलिजनच्या अगोदर पहिली बॉडी सपोज काय असेल? इथं कुठेतरी असेल पाठीमागं, अशी या लागली. आणि बिफोर कोलिजन सेकंड बॉडी इथं कुठेतरी आहे. दिस इज द सेकंड बॉडी बिफोर कोलिजन, आणि ही इकडे या लागली. बघा, लाईन ऑफ इम्पॅक्ट तिरकी आहे आणि यांच्या व्हेलॉसिटीज कशा आहेत बघा? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट नाही आहेत, ऍट सर्टन अँगल टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहेत. म्हणजे या दोन बॉडीज येणार आहेत, कोलाइड होणार, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? म्हणजे थोडक्यात हे असं होऊ शकेल. So this is the case before collision. Okay, so this is the case before collision. म्हणजे एक बॉडी, एक स्पियर काय आहे? थोडासा वर आहे आणि दुसरा स्पियर काय आहे? थोडासा खाली आहे, आणि ते एकमेकाकडे निघालेत. बिफोर कोलिजन ही अशी केस असणार आहे. ड्युरिंग कोलिजन हे असं काहीतरी होणार आहे. ड्युरिंग कोलिजन, ड्युरिंग कोलिजन. ओके, या पद्धतीने बॉडी हिट करणार आहेत एकमेकाला. आणि कोलिजन नंतर ही फॉर एक्झाम्पल दिस इज बॉडी नंबर 1, दिस इज बॉडी नंबर 2.
बॉडी नंबर 1 आणि बॉडी नंबर 2 आहे. कोलिशन नंतर बॉडी नंबर 1 काय होणार आहे, कुठेतरी वर जाणार आणि बॉडी नंबर 2 कुठेतरी खाली जाणार. ओके, सो फॉर एक्झाम्पल बॉडी नंबर 1 इकडे कुठेतरी अशी जाईल, या डायरेक्शन अशी. पण कोलिजन मध्ये काय होणार, फोर्स मुळे ती फॉरवर्ड डायरेक्शन काय होणार आहे, थोडीशी अपवर्ड, कारण कोलिजनचा फोर्स अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट ऍक्ट होणार आहे. म्हणजे बॉडी 1 इकडे वर कुठेतरी जाणार आणि बॉडी 2 जी आहे कोलाइड झाल्यानंतर इकडे अशी खाली कुठेतरी जाणार आहे दुसरीकडे. दिस इज द आफ्टर कोलिजन. ओके, सो बिफोर कोलिजन ते एकमेकांकडे या लागलेत, परंतु वेलॉसिटी ज्या आहेत त्या अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट नाहीयेत, तो थोड्याशा इन्क्लाइन टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट. पण याची लाईन ऑफ इम्पॅक्ट काय असणार आहे, तिरकी, कारण एक स्पियर थोडासा वर आहे, दुसरा स्पियर थोडासा खाली आहे. ओके, त्याच्यामुळे आफ्टर कोलिजन काय होणार आहे, बॉडी 1 बॉडी 2 वर आदळणार, ती पुढे म्हणजे टुवर्ड्स राईट जाणारी बॉडी थोडीशी काय होणार आहे, राईट अपवर्ड जाणार आणि बॉडी नंबर 2 जी लेफ्टला जात होती बिफोर कोलिजन, कोलिजन नंतर काय होणार आहे, आफ्टर कोलिजन इट इज गोइंग टू मूव्ह लेफ्टवर्ड बट टुवर्ड्स डाऊनवर्ड. लेफ्ट आणि डाऊनला अशी तिरकी वेलॉसिटी काहीतरी त्याची होणार आहे. आता इथं तिन्ही टाईपचे ऑब्लिक कोलिजन मध्ये देखील पुन्हा एकदा तिन्ही टाईपचे प्रॉब्लेम असू शकतात. फर्स्ट इज इलॅस्टिक कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन आणि परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन. हे ऑब्लिक कोलिजन मधले टाईप झाले. ठीक आहे, आता फॉर्म्युले तेच येणार आहे, काहीही चेंज होणार नाहीये. फक्त आतापर्यंत जे बघितलेले आपण फॉर्म्युले आहेत ते कुणाला अप्लाय करायचे आहेत फॉर्म्युले, तर अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट फक्त हे फॉर्म्युला अप्लाय करायचे आहेत आपल्याला. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट असणाऱ्या व्हेलॉसिटी फक्त काय होतात, ऑब्लिक कोलिजन मध्ये चेंज होतात. परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट असणाऱ्या व्हेलॉसिटी चेंज होत नाहीत. हाच फक्त काय आहे, कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हेड ऑन कोलिजन आणि ऑब्लिक कोलिजन मध्ये डिफरन्स आहे. मी काय सांगतोय बघा, आणि एक न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ओके, मी काय सांगतोय बघा, difference in calculation of velocities, in किंवा between, difference in calculation of velocities between head-on collision and oblique collision is that head-on collision and oblique collision is that velocities perpendicular to काय, line of impact doesn't change and म्हणजे लाईन ऑफ इम्पॅक्टला परपेंडिक्युलर असणाऱ्या व्हेलॉसिटीज अजिबात चेंज होत नाहीत आणि व्हेलॉसिटीज along the line of impact okay, along the line of impact changes, and these changes according to formulae of head-on collision. ओके, म्हणजे याचा मीनिंग काय निघतोय माहितीये का, याचा मीनिंग असा निघतोय की तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्लिक कोलिजनचं काय करायचं आहे, ऑब्लिक कोलिजनचे जे व्हेलॉसिटीज आहेत त्याचे कंपोनंट काढायचे. ते कंपोनंट कसे, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट कंपोनंट काढायचे, परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट काढायचे आणि परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट असणाऱ्या व्हेलॉसिटी ऍज इट इज ठेवायच्या. ओके, आणि अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट असणाऱ्या व्हेलॉसिटी काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि कशाच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करायचे आहेत, हेड ऑन कोलिजनचे फॉर्म्युले वापरूनच ते कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ओके, एक याचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे ऑब्लिक कोलिजन आणि हेड ऑन कोलिजनच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय म्हणजे डिफरन्स आहे. So the question is like this, the two bodies are colliding obliquely as shown in figure. ओके, कोलिजन या पद्धतीने होतंय. याच्यामध्ये बघा
इथं आपल्याला काय करायचं आहे, दिस इज द स्पेरिकल बॉडी 1, दिस इज द स्पेरिकल बॉडी 2. यांचं काय होतंय, ऑब्लिक कोलिजन होतंय. ऑब्लिक कोलिजन कशावरून, कारण लाईन ऑफ इम्पॅक्ट बघा, दिस इज द लाईन ऑफ इम्पॅक्ट, बरोबर ना. आणि व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन बघा. आता याच्यामध्ये बॉडी 1 ची फक्त व्हेलॉसिटी दिली आहे, बॉडी 2 ची व्हेलॉसिटी दिलेली नाही. म्हणजे बॉडी 2 ला मी काय करणार आहे, रेस्ट मध्ये अज्युम करणार आहे. बघा, एक एम मासची बॉडी ज्याची रेडियस 3r आहे, ती काय करते, पुन्हा एकदा एम मासच्या बॉडीवरच ऍक्ट होते. म्हणजे दोन्ही स्पिअरचा मास एक्झॅक्टली सेम आहे, फक्त रेडियस याची काय आहे 2r आहे आणि याची रेडियस काय आहे 3r आहे. या पद्धतीने काय करतायत, हिट करतायत. तर आफ्टर कोलिजन यांच्या व्हेलॉसिटीज काय असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हेलॉसिटीज आफ्टर कोलिजन. व्हेलॉसिटीज आफ्टर कोलिजन. आणि त्याचबरोबर हे इनइलॅस्टिक कोलिजन आहे, हॅव्हिंग कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5. सुरुवातीला काय करूया, हे कोलिजन इलॅस्टिक आहे असं अज्युम करूया आणि त्याच्यानंतर इनइलॅस्टिक साठी पण सॉल्व्ह करूया. व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, इफ collision is first is elastic, दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, आणि सेकंड इज इनइलॅस्टिक. फक्त इनइलॅस्टिकला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन लागणार आहे आणि तो आहे 0.5. ठीक आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे, तर सेकंड बॉडीची तर व्हेलॉसिटी 0च आहे, म्हणजे त्याची कंपाऊंड काढायची काय गरज नाही. पहिल्या बॉडीची जी व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड जी आहे ती या डायरेक्शन आहे, बरोबर ना, या डायरेक्शन आहे. आता याचे आपल्याला दोन कंपाऊंड, इकडे एक कंपाऊंड ड्रॉप फाइंड आउट करावा लागणार आहे, म्हणजे अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आणि परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट. ठीक आहे, असे दोन कंपाऊंड येणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला इथला अँगल माहिती पाहिजे, हा अँगल. आता बघा, हे अँगल कसे फाइंड आउट करता येईल. हे डिस्टन्स आपल्याला माहित आहे, दिस इज इक्वल टू, हा जो इथं जो राईट अँगल ट्रायंगल आहे असा दिसतोय, राईट अँगल ट्रायंगल, बरोबर आहे ना. या ट्रायंगलचा हायपोटेनियस किती असणार बघा, 3r + 2r, म्हणजे हे 5r हायपोटेनियस येणार आहे. आणि इकडची साइड काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू 2r असणार आहे, बरोबर आहे ना. फ्रंटची साइड म्हणजे ही साइड, या छोट्या स्पिअरची रेडियस 2r, याच्यावरून हा आपण अँगल थीटा काढू शकतो. ओके, पण त्याच्यासाठी ही साइड काढावी लागणार, ऍडजस्टंट साइड. ओके, ऍडजस्टंट साइड किती येणार आहे, दॅट इज √25 - 4, म्हणजे किती येणार आहे, √21r येणार आहे, बरोबर आहे ना. दिस इज 5, दिस इज 2. ओके, सो देअरफॉर 5 चा स्क्वेअर 25, 4 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. ओके, त्याच्यामुळे 25 - 4 म्हणजे काय येणार आहे, √21r. याच्यावरून साइन थिटा कॉस थिटा जे काय लागेल ते आपण काढू शकतोय. म्हणजे इथं साइन थिटाची व्हॅल्यू किती येणार बघा, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस, म्हणजे 2/5 येणार आहे साइन थिटा, अकॉर्डिंग टू द डायग्राम 2/5. आणि कॉस थिटा किती येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट डिवाइडेड बाय हायपोटेनियस, म्हणजे √21 डिवाइडेड बाय काय येणार आहे, 5 येणार आहे. ओके, ही झाली कॉस थिटा. आता बघा कंपोनंट्स बघा काय काय येणार आहेत. कंपोनंट ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी 10 आहे ना, 10 चा इकडचा कंपोनंट 10 cos थिटा. 10 cos थिटा म्हणजे 10 × √21/5, बरोबर आहे ना. म्हणजे या डायरेक्शन कंपाऊंड किती येणार आहे, 10 × √21/5 ना. 10 cos थिटा इकडचा कंपाऊंड असणार, बरोबर, हा अँगल थीटा आहे, लक्षात घ्या. 10 चा थीटा साइडचा कंपाऊंड असणार आहे 10 cos थिटा. 10 cos थिटा म्हणजे 10 × √21/5, म्हणजे काय येणार आहे 2√21, हा कंपाऊंड आला. आणि इकडचा कंपोनंट, ओके, हा वरचा कंपाऊंड काय येणार आहे, दॅट इज 10 sin थिटा. 10 sin थिटा म्हणजे काय येणार आहे, हा कंपाऊंड 4 येणार आहे, 4. ठीक आहे. आता हेड ऑन कोलिजनचेच फॉर्म्युले वापरायचे आहेत, बट अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. मग आता परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट व्हेलॉसिटी चेंज होत नाही, म्हणजे हा जो स्पियर आहे तो 4 मीटर पर सेकंड न वर जाणार आहे, इकडे जाणार. मोठा स्पियर जो आहे ना तो 4 मीटर पर सेकंड न डेफिनेटली वर जाणार आहे. ठीक आहे, फक्त अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट किती व्हेलॉसिटी जाणार हे काढावं लागेल. आता ते काढण्यासाठी हेड ऑन कोलिजनचेच फॉर्म्युले वापरायचे आहेत. ओके, तर इथं बघा अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्टचं कॅल्क्युलेशन करतोय आपण. अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी किती घेणार आपण, 2√21. दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी किती घेणार आहे, दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी
0 घेणार, बरोबर. कारण ती रेस्ट मध्येच आहे. त्याच्यानंतर पहिल्या बॉडीचा मास तर किती आहे, m1 इज इक्वल टू आहे दॅट इज m, आणि m2 किती आहे, दॅट इज ऑल्सो m. ठीक आहे. आता हे फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करू शकताय किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन पण करू शकता इलॅस्टिक कोलिजन मध्ये. इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होतंय माहिती आहे ना, दोन्ही बॉडीचा मास जर सेम असेल तर व्हेलॉसिटी एक्झॅक्टली इंटरचेंज होतात. म्हणजे पहिल्याची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन काय होणार, 0 होणार, आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी किती होणार आहे आफ्टर कोलिजन, along the line of impact, that is किती होणार, 2√21. हे बरोबर आहे का, मीटर पर सेकंड. हे कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. कॅल्क्युलेशन साठी फॉर्म्युला कुठला, आपला शॉर्टकट फॉर्म्युला वापरा, पी इनिशियल. ओके, म्हणजे पहिल्याची व्हेलॉसिटी काढायची असेल तर पी इनिशियल प्लस m2 इन ब्रॅकेट u2 मायनस e1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. कॅल्क्युलेशन करून बघितला तर, किंवा हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन येणार ना, तोंडी कॅल्क्युलेशन. कारण का, दोन्ही बॉडीचं मास जर सेम असेल तर काय होतं, हेड ऑन कोलिजन मध्ये काय होतं, पहिल्याची व्हेलॉसिटी दुसऱ्याला मिळते, दुसऱ्याची व्हेलॉसिटी पहिल्याला मिळते. मासेस सेम असले तर व्हेलॉसिटी इंटरचेंज होतात. पहिल्याची व्हेलॉसिटी 2√21 दुसऱ्याला मिळणार 2√21, आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी किती होणार आहे, पहिल्याला मिळणार आहे. म्हणजे पहिला काय होणार आहे, रेस्ट मध्ये येणार आहे. पण रेस्ट मध्ये कुठला, तो अलोंग द लाईन ऑफ कॉम्पोनंट काय येणार आहे, रेस्ट मध्ये येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का, पहिली बॉडी जी आहे ना ती फायनली आफ्टर कोलिजन 4 मीटर पर सेकंडनच इकडे जाणार आहे, वर जाणार 4 मीटर पर सेकंड. कारण अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट ची त्याची व्हेलॉसिटी 0 झाली ना. सो पहिल्या बॉडीची रिझल्टंट व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन येणार आहे, पहिल्या बॉडीची फायनल व्हेलॉसिटी टोटल 1 रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे 4 मीटर पर सेकंड आफ्टर कोलिजन. आणि दुसऱ्या बॉडीचं काय होणार आहे, दुसरी बॉडी अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, म्हणजे ही अशी जाणार बघा, अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट इकडे जाणार, जी लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे त्या डायरेक्शन 2√21 मीटर पर सेकंड ट्रॅव्हल करणार. सो सेकंड बॉडीची रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे 2√21 मीटर पर सेकंड. ओके, या पद्धतीनं फर्स्ट बॉडी वर जाणार आफ्टर कोलिजन 4 मीटर पर सेकंड, आणि दुसरी बॉडी 2√21 न खाली जाणार आहे. ओके, खाली म्हणजे अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे या पद्धतीने यांच्या मोशन्स होणार आहेत. आता हे जर इनइलॅस्टिक कोलिजन असेल तर कॅल्क्युलेशन कसं होणार आहे, इनइलॅस्टिक कोलिजन असेल तर बघा, हा पार्ट तर ऍज इट इजच राहणार आहे, साइन थिटा कॉस थिटा u1 u2 m1 m2. u1 किती आहे, अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट u1 किती येणार आहे, 2√21 ऍज इट इज, बरोबर. हे 2√21 कसं आलं, लक्षात आलं का, हे बघा की रे, व्हेलॉसिटी किती आहे, अशी व्हेलॉसिटी आहे 10. मग इकडचा कंपाऊंड काय येणार आहे, थिटाच्या साईडचा कंपोनंट 10 कॉस थिटा येणार आहे, आणि 10 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू किती काढली आपण, √21/5 काढली ना कॉस थिटाची व्हॅल्यू, म्हणजे किती येणार आहे, 2√21 येणार. कंपोनंट लक्षात आला का डाऊट आहे काही. हा, आता बघा, जर हे इनइलॅस्टिक कोलिजन असेल तर आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, suppose it is a inelastic collision with coefficient of restitution is equal to 0.5 असेल तर बघा, पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन असणार आहे अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट 2√21 मीटर पर सेकंड. दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी 0 आहे, तो रेस्ट मध्येच आहे. पहिल्या बॉडीचा मास आहे m1 इज इक्वल टू m, आणि दुसऱ्या बॉडीचा मास आहे m2 इज इक्वल टू m. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट बॉडी इज इक्वल टू, फायनल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो रे, टोटल इनिशियल मोमेंटम प्लस m2e in bracket m2 minus u2 minus u1 divided by काय m1 plus m2.
याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. सो इनिशियल मोमेंटम काय होणार आहे, पी इनिशियल बघा m1 u1 प्लस m2 u2, m2 u2 तर काय झिरोच येणार आहे, म्हणजे काय होणार आहे m इंटू 2√21. m1 u1 फक्तच येणार ना, m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे इनिशियल मोमेंटम असतं. सो m1 u1 ची व्हॅल्यू किती येणार आहे, m इंटू 2√21. m2 u2 ची व्हॅल्यू तर काय झिरोच येते, प्लस m2 म्हणजे m कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे 0.5 आणि u2 मायनस u1 म्हणजे काय येणार आहे 0 मायनस 2√21 डिवायडेड बाय 2m. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी आफ्टर कोलिजन होणार आहे इथं बघा 2√21, सगळं m कॅन्सल करूया. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला m ने डिवाइड केलं, 2√21 प्लस सॉरी मायनस 0.5 इंटू 2√21 डिवायडेड बाय 2. आता 2√21 जर इथं कॉमन काढलं तर 1 मायनस 0.5 म्हणजे 0.5 राहणार आहे. ओके, म्हणजे 0.5 इंटू 2√21 होणार. तर 0.5 इंटू 2 म्हणजे 1, म्हणजे पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन होणार आहे √21 डिवायडेड बाय 2. √21 डिवायडेड बाय 2 लक्षात येते का बघा. 2√21 न्यूमरेटरला 2√21 कॉमन काढलं तर 1 मायनस 0.5 राहणार. 1 मायनस 0.5 म्हणजे 0.5. सो 2√21 इंटू 0.5 राहणार. 0.5 इंटू 2 म्हणजे 1 येणार. सो √21 बाय 2 मीटर पर सेकंड इज द व्हेलॉसिटी अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे पहिल्या बॉडीची फायनल मोशन कशी येणार मग, म्हणजे फर्स्ट स्पियर जो आहे तो 4 मीटर पर सेकंड इकडे जाणारच आहे. 4 मीटर पर सेकंड तर ऍज इट इज राहणारच आहे, परंतु आफ्टर कोलिजन अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, ओके, म्हणजे ही व्हेलॉसिटी किती असणार आहे √21 बाय 2 असणार आहे. √21 बाय 2 आणि याचा परत आपण रिझल्टंट काढू शकतो. सो फर्स्ट ऑब्जेक्टची रिझल्टंट व्हेलॉसिटी म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये, आता हे दोन कॉम्पोनंट मिळाले ना आफ्टर कोलिजन, हे दोन कॉम्पोनंट मिळाले आपल्याला. रिझल्टंट व्हेलॉसिटी कसं काढणार, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 21 बाय 4 म्हणजे किती होणार आहे अंडर रूट 64 प्लस 21 85 डिवायडेड बाय 4 म्हणजे रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट बॉडी अंडर रूट 21.25 येणार आहे मीटर पर सेकंड. अंडर रूट 21.25. ओके, म्हणजे आन्सर काहीतरी 4 पॉइंट समथिंग येणार आहे. 4 पॉइंट समथिंग 4.5 च्या आसपास आन्सर असणार आहे ते. आता सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन काय असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड बॉडी आफ्टर कोलिजन दॅट इज v2 इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम, बरोबर आहे ना, प्लस m1 इंटू ई इन ब्रॅकेट काय असतं u1 मायनस u2, शॉर्टकट फॉर्म्युला सगळ्यांना पाठ असेल मोस्टली, m1 प्लस m2. सो व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड बॉडी येणार आहे, इनिशियल मोमेंटम किती आलं होतं, दॅट इज m इंटू 2√21 प्लस m1 म्हणजे m, ई ची व्हॅल्यू 0.5. ओके, u1 किती आहे, u1 इज 2√21 मायनस 0 डिवायडेड बाय 2m, म्हणजे पुन्हा एकदा m सगळं कॅन्सल होईल. ओके, सो v2 इज इक्वल टू 2√21 प्लस काय होणार आहे हे 0.5. 0.5 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे √21 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे 3 टाइम्स √21 डिवायडेड बाय 2. 3 टाइम्स √21 बाय 2. सो ही सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी एवढी येणार आहे. अँड इट विल मूव्ह अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, कारण त्याला दुसरा कॉम्पोनंटच काही नाही. म्हणजे सेकंड बॉडी जी आहे ती अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट 3√21 डिवायडेड बाय 2 या व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार आहे. 3√21 बाय 2 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात येते का बघा. जी काय व्हेलॉसिटी बॉडीची आहे ती दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करायची. कुठले दोन कंपाऊंड, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट एक कंपाऊंड काढायचा आणि परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट एक कंपाऊंड काढायचा आहे. आणि त्याच्यामधला कुठला कंपोनेंट आहे ऍज इट इज ठेवायचा आहे,
तर परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट हा जो कंपाऊंड आहे ना तो ऍज इट इज ठेवायचा आणि अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट जो आहे ना त्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ हेड ऑन कोलिजन करायचं आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ हेड ऑन कोलिजन करायचं आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय? आणखी एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आणखी कदाचित क्लिअर होईल. सपोज दोन स्पियर आहेत लाईक दिस. ओके, दिस इज ऑफ 2 kg, दिस इज ऑफ 1 kg. दिस इज द लाईन ऑफ इम्पॅक्ट. याची वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स राईट. याची वेलॉसिटी आहे दॅट इज 20 मीटर पर सेकंड टुवर्ड्स लेफ्ट. दे आर कोलाइडिंग लाईक दिस. आणि वेलॉसिटीनं लाईन ऑफ इम्पॅक्ट बरोबर केलेला जो अँगल आहे तो सपोज हा अँगल 37 डिग्री आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीने दोन बॉडी कोलाइड होणार आहेत. तर हे आपण जे आहे ते इनइलॅस्टिक कोलिजन घेणार आहे. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5 घेऊया आणि कॅल्क्युलेशन करूया पुन्हा एकदा. ओके, तर बघा आता दोन्ही बॉडीचे कंपाऊंड काढावे लागणार आहेत. हे बघा काय करतो, हे दोन बॉडी म्हणजे दोन पार्टिकल म्हणून रिप्रेझेंट करतो. सो दिस इज द लाईन ऑफ इम्पॅक्ट. पहिल्याची वेलॉसिटी इकडे आहे ना 10 मीटर पर सेकंड. हा अँगल 37 दिलाय बरोबर. 10 cos 37, 10 cos 37 म्हणजे अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट किती येणार वेलॉसिटी ही? ओके, 10 cos 37 म्हणजे हे येणार आहे 8. cos 37 म्हणजे 4/5 ना, 4/5 into 10 म्हणजे 8 येणार आहे. आणि परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट कंपाऊंड किती येणार आहे मग 6 येणार. 10 चे दोन कंपोनंट 6 आणि 8 हे माहिती पाहिजे तुम्हाला 37 डिग्री अँगल असेल तर. ठीक आहे. So this is information related to body 1. So this is body 1. आता body 2 चं कसं होणार आहे? It is moving towards left with 20 meter per second. ओके, म्हणजे याचा देखील काय होणार आहे? इकडे एक कंपाऊंड येणार आणि इकडे एक कंपाऊंड येणार आहे. लक्षात येतंय? हे कंपाऊंड काढता आले पाहिजे अगोदर. हा अँगल 37 असेल तर इथला अँगल काय येणार आहे? 37 होणार. मग 20 cos 37 म्हणजे इकडे 16 येणार आहे आणि इकडे येणार आहे 12. 20 cos 37 आणि 20 sin 37 कॅल्क्युलेशन करून बघा. पटपट कंपोनंट लक्षात आले पाहिजेत. आता याचा मीनिंग काय होतोय ना बघा. सो दिस इज द सेकंड बॉडी. आफ्टर कोलिशन याच्यामधल्या कुठल्या व्हेलॉसिटी चेंज होणार आणि कुठल्या चेंज होणार नाही? जरा सांगा तुम्हीच. कुठल्या व्हेलॉसिटी चेंज होणार, कुठल्या चेंज होणार नाहीयेत? 0.5 हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5 घ्या असं क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. ओके, याच्यातल्या कुठल्या व्हेलॉसिटी चेंज होणार, कुठल्या चेंज होणार नाहीये आफ्टर कोलिजन? जर असं सांगा. 6 आणि 12 यांचं काय होणार रे? 6 आणि 12 म्हणजे बॉडी 1 ची 6 ही व्हेलॉसिटी, 6 हा कंपोनंट ऍज इट इज राहणार. ओके, बॉडी 2 चा 12 हा कंपोनंट ऍज इट इज राहणार आहे. आणि याच्यातला कुठले कंपोनंट चेंज होणार आहेत? 8 आणि 16 हे कंपोनंट चेंज होणार आहेत. मग आता इथं काय करायचं? 8 आणि 16 चे किती होणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी U1 काय कन्सिडर करणार मी? 8 कन्सिडर करणार. U2 ला काय करणार मी? कन्सिडर करणार 16 कन्सिडर करणार. दोन्ही बॉडीचं मास किती आहे? पहिल्या बॉडीचं आहे म्हणजे आता कॅल्क्युलेशन फक्त अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट असणारे कंपाऊंड आहे ना त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे आता इथं बघा M1 किती आहे? 2 kg. U1 किती आहे? 8 मीटर पर सेकंड. M2 आहे 1 kg आणि U2 आहे दॅट इज 16 मीटर पर सेकंड. 16 मीटर पर सेकंड. आता हा प्रॉब्लेम आणखी सिंपल कसा होऊ शकतो? जर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलाच नाही, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन दिला नाही आणि दोन्ही बॉडीचं मास सेम असलं तर काय होणार? कॅल्क्युलेशन करायलाच लागत नाही रे. इथंच सॉल्व्ह होतंय. सपोज E ची व्हॅल्यू 1 आहे असं दिलं आणि दोन्ही बॉडीचं मास सेम आहे असं म्हटलं तर काय होईल रे कॅल्क्युलेशन मध्ये? काय होणार? म्हणजे इलॅस्टिक कोलिजन आणि मासेस सेम असलं तर काय होतंय? म्हणजे हे प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकतात. मासेस सेम आणि इलॅस्टिक कोलिजन असेल तर काय होणार? म्हणजे इथं हा प्रॉब्लेम जर सिम्प्लिफाय करायचा असेल तर असा होणार म्हणजे दोन्ही बॉडीचे मासेस जर सेम असेल, M1 M2 सेम असेल आणि इलॅस्टिक कोलिजन असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह पुढे करायलाच लागत नाही. पहिली जी बॉडी आहे ती 6 न इकडे जाते ऑलरेडी.
तर त्याला काय मिळणार आहे, मासेस सेम असलं तर व्हेलॉसिटी इंटरचेंज होतात. इंटरचेंज म्हणजे पहिल्या बॉडीला दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी मिळणार. दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी किती आहे, 16 अशी आहे ना, म्हणजे इकडे 16 येणार आणि इकडे 6 राहणार. हे पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी अशी येणार आहे. दोघांचा रिझल्टंट परत काढू शकतो. म्हणजे बॉडी 1 फायनली इकडे जाणार आहे कोलिजन नंतर. आणि बॉडी 2 चं काय होणार आहे, बॉडी 2 चं इकडे व्हेलॉसिटी त्याला 8 मिळणार, कारण पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी त्याला मिळणार ना, आणि ही व्हेलॉसिटी ऍज इट इज राहणार आहे 12. म्हणजे फायनली बॉडी काय होणार आहे, सेकंड बॉडी इकडे कुठेतरी जाणार. पण हे कधी, जर इलास्टिक कोलिजन असेल आणि मासेस सेम असलं तर. आता ती तर केस इथं नाहीये ना, ते सोडवून बघूया मग आता. ओके, सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इथं दिलेलं आहे 0.5. सो दिस इज द इन्फॉर्मेशन गिवन इन द क्वेश्चन. ठीक आहे. तर पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन येणार आहे इनिशियल मोमेंटम प्लस m2e इन ब्रॅकेट u2 मायनस u1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 होणार. म्हणजे p इनिशियल बघा m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे किती होणार बघा, 2 × 8 16 आणि 1 × 16 म्हणजे किती येणार रे, इनिशियल मोमेंटम किती येणार सांगा रे, कोण सांगेल? 32. दोन्ही बॉडीचे मिळून इनिशियल मोमेंटम किती, बोला लवकर, बोलण्याची आवश्यकता आहे. 32. आन्सर येणार आहे 0. 0 रे, 0. ते म्हणून महत्वाचं आहे. मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. सेम डायरेक्शन असेल तरच ऍडिशन करायची टोटल म्हणजे, आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. हे बघावं लागतंय व्यवस्थित प्रॉब्लेम मध्ये. इनिशियल मोमेंटम याचं किती आहे रे, दॅट इज 2 × 8 म्हणजे 16 टुवर्ड्स राईट आहे, आणि याचं 16 टुवर्ड्स लेफ्ट आहे. 16 × 1 बरोबर आहे ना. m1 u1 प्लस m2 u2 त्याला इनिशियल मोमेंटम असं म्हणतो. ओके, त्याच्यामुळे हे 0 येणार आहे. प्लस m2 किती 1 आहे, e आहे 0.5, u2 मायनस u1 16 मायनस 8 दॅट इज 8 डिवायडेड बाय टोटल मास इज 3. सो व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी बघा, दॅट इज 4/3 येणार आहे. 4/3 मीटर पर सेकंड. ओके, सो दिस इज द व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे याचं काय होणार बघा, बॉडी फर्स्ट जी आहे ती ऍज इट इज इकडे 6 न जाणार आहे, आणि 4/3 व्हेलॉसिटी आली म्हणजे हा 4/3 ने इकडे जाणार. 4/3 मीटर पर सेकंड, कारण ते पॉझिटिव्ह आलंय, निगेटिव्ह वगैरे काय आलेलं नाहीये. ओके, मग पहिल्या बॉडीची रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे स्क्वेअर रूट मध्ये 36 प्लस 16/9. 36 प्लस 16/9 हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. ओके, जे काय आन्सर येईल ते. चला आता दुसऱ्या बॉडीचं कॅल्क्युलेशन करूया. दुसऱ्या बॉडीची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, वन्स अगेन p इनिशियल प्लस m1e इन ब्रॅकेट u1 मायनस u2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. ठीक आहे, इनिशियल मोमेंटम 0 आलं, प्लस पहिल्या बॉडीचा मास आहे 2, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5, u1 आहे दॅट इज इक्वल टू 8 मायनस 16 म्हणजे मायनस 8 होणार. 8 मायनस 16 केलं म्हणजे मायनस 8 डिवायडेड बाय 3. म्हणजे सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी होणार आहे -8/3 मीटर पर सेकंड. म्हणजे याचा मिनिंग काय झालं बघा. ओके, सेकंड बॉडी जी आहे ती फायनली अशी ट्रॅव्हल करणार आहे. 12 न डेफिनेटली तर इकडे जाणारच आहे ऍज इट इज, कारण हा कंपाऊंड काही चेंज होत नाही. आणि ही वर जात होती, मायनस साइन झालं म्हणजे डायरेक्शन अपोजिट होणार, ती अशी इकडे जाणार आहे. ओके, कितीनं 8/3 न. दोघांचं रिझल्टंट काढावं लागेल इकडं, आणि ही कुणीकडे जाणार आहे, ही अशी वर कुठेतरी जाणार आहे. म्हणजे स्पियर 1 आणि स्पियर 2 जे आहेत, स्पियर 1 आणि स्पियर 2, पहिली बॉडी जी आहे ते आफ्टर कोलिजन इकडं अशी कुठेतरी जाणार, इकडं आफ्टर कोलिजन, आणि दुसरी बॉडी जी आहे ती इकडं अशी कुठेतरी जाणार आहे.
ओके, सुरुवातीला एकमेकांच्याकडे आदळणार आणि एक वर जाणार आणि दुसरी अशी खाली जाणार. ओके, तर या पद्धतीने हे ऑब्लिक कोलिजनचं सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, एवढा पार्ट जर तुम्हाला समजला तर ऑब्लिक कोलिजन तुम्हाला परफेक्ट येते. ओके, तर इथं लक्षात ठेवा, इनिशियल मोमेंटम आपण कसं काढतोय रे? इनिशियल मोमेंटम m1 u1 प्लस m2 u2 कन्सिडर करतोय, परंतु ते विथ डायरेक्शन कन्सिडर करतोय. m1 किती आहे? 2 आहे. u1 किती आहे? 8. 8 हे काय आहे? टुवर्ड्स राईट आहे, म्हणजे त्याला मी प्लस घेणार. आणि m2 किती आहे? 1 आहे. आणि u2 कसा आहे? 16 बॅकवर्ड आहे ना, त्याच्यामुळे -16 घेणार त्याला. कारण इथं ऍडिशन करत असताना डायरेक्शन देखील कन्सिडर कराव्या लागतात. म्हणजे दोन्ही बॉडी जर सेम डायरेक्शन जात असतील ना, तरच पी इनिशियल m1 u1 प्लस m2 u2 करायचं. आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर m1 u1 मायनस m2 u2 करायचं. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे? या पद्धतीनं 16 मायनस 16 म्हणजे काय येणार आहे? पी इनिशियल 0 येणार आहे. म्हणजे दोन बॉडी अपोजिट डायरेक्शन येऊन आदळल्या तर पी इनिशियल काढण्यासाठी m1 u1 मायनस m2 u2 करायचं, हे लक्षात ठेवा. आणि बॉडी सेम डायरेक्शन बिफोर कोलिजन ट्रॅव्हल करत असतील तर m1 u1 मायनस प्लस m2 u2 करायचं. सेम डायरेक्शन असेल तर ऍडिशन, अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन, बिकॉज मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. बघा आता प्रोजेक्टाईल मोशन आणि ऑब्लिक इनइलॅस्टिक कोलिजन. बघा इथं आपण कॉम्बिनेशनचा क्वेश्चन करणार आहे. प्रोजेक्टाईल मोशन प्लस ऑब्लिक प्लस इनइलॅस्टिक कोलिजन. ओके, याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, अ प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड विथ द 10 मीटर पर सेकंड ऍट अन अँगल 37 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. ओके, फाइंड द टोटल रेंज आफ्टर 3 कोलिजन. म्हणजे बघा अशा प्रकारे एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सरफेस, आणि याच्यावरून 10 मीटर पर सेकंड या व्हेलॉसिटीनं 37 डिग्री अँगलला एक प्रोजेक्टाईल फायर केली, बरोबर. आता याचा पाथ कसा असणार बघा ना, असं जाणार, सरफेसवर आदळणार, परत रिबाउंड होणार, परंतु परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन नाहीये, इनइलॅस्टिक कोलिजन आहे. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन असतं तर ज्या व्हेलॉसिटीनं आदळलाय त्याच व्हेलॉसिटीनं रिबाउंड झाला असता. त्याच्यामुळे थोडंसं कमी व्हेलॉसिटीनं रिबाउंड होणार आणि थोडंसं कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. ओके, हे झालं सेकंड कोलिजन. दिस इज द फाइंड द टोटल रेंज आफ्टर 3 कोलिजन काढायला सांगितले. दिस इज द फर्स्ट कोलिजन, दिस इज द सेकंड कोलिजन, असं थर्ड कोलिजन होणार आणि फायनली ते फोर्थ कोलिजन. 3 कोलिजन नंतरची रेंज म्हणजे इथं आल्यानंतर इथपर्यंतची रेंज काढायला सांगितले. ओके, अप टू फोर्थ कोलिजन, म्हणजे अप टू फोर्थ आफ्टर 3 कोलिजन रेंज किती असणार आहे. ओके, रेंजचा शॉर्टकट फॉर्म्युला सांगा रे मला, काय आहे फॉर्म्युला? रेंजचा शॉर्टकट फॉर्म्युला आठवतोय? रेंजचा शॉर्टकट फॉर्म्युला असतो 2ux uy बाय g. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या रेंजचा. 10 चे कंपोनंट सांगा. इकडे एक कंपोनंट येणार आणि इकडे एक कंपोनंट येणार. 10 चे कंपोनंट सांगा रे, किती किती येणार कंपोनंट? हे इकडे कंपोनंट किती येणार, इकडे कंपोनंट किती येणार आहे? 10 चे कंपोनंट 6 आणि 8 येणार आहेत. 8 हॉरिझॉन्टल येणार आणि 6 व्हर्टिकल येणार आहे. हा कंपोनंट 10 cos 37, 10 cos 37 म्हणजे काढून बघा 8 येतोय, आणि इकडचा येणार 10 sin 37 म्हणजे हा येणार आहे 6. मग आता ज्यावेळी ही फर्स्ट जंप घेणार आहे, म्हणजे फर्स्ट लूप कंप्लीट होणार आहे, त्यावेळी रेंज किती येणार आहे? हा इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे काय म्हणूया, याला R1 म्हणूया. इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे काय म्हणूया, R2 म्हणूया. इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे काय म्हणूया, याला R3 म्हणूया. ओके, इथं एक चेंज करूया, फाइंड द टोटल रेंज अप टू म्हणूया, अप टू 3 कोलिजन असं म्हणूया, अप टू थर्ड कोलिजन असं म्हणूया. ओके, आता बघा हा प्रॉब्लेम वाटतोय डिफिकल्ट, परंतु आहे खूपच इझी. कंपोनंट फक्त तुम्हाला डिसाइड करता आले पाहिजेत. बघा आता R1 ची व्हॅल्यू काय येणार बघा, R1 दॅट इज 2.
ओके, R1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथले कॉम्पोनंट बघा, हॉरिझॉन्टल आहे, UX म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, याला UX म्हणायचं आणि याला UI म्हणायचं, बरोबर आहे ना. UX आहे 8, UI आहे 6 डिवायडेड बाय G ची व्हॅल्यू 10, म्हणजे R1 येणार आहे 9.6 मीटर, बरोबर. न्यूमरेटर येतोय 96 डिवायडेड बाय 10, 9.6. आता इथं कोलिजन होणार. कोलिजन झाल्यानंतर मी काय सांगितलंय तुम्हाला, तर अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट फक्त व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. आता इथं काय होते सांगतो कोलिजन मध्ये, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कोलिजन नंतर व्हेलॉसिटी किती होणार आहे, तर ही लाईन ऑफ इम्पॅक्ट कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे, त्याच्यामुळे लाईन ऑफ इम्पॅक्ट मुळे मला सांगा, ऑब्लिक कोलिजन मध्ये कुठला कॉम्पोनंट चेंज होतोय, अलोंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट की परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट? along the line of impact. हा, Along. ही लाईन ऑफ इम्पॅक्ट कशा इथं व्हर्टिकल आहे ना, म्हणजे कुठला कंपोनंट इथं चेंज होणार, फक्त UX की UI आफ्टर कोलिजन किंवा ड्युरिंग कोलिजन? UI. हा, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या डायरेक्शन, म्हणजे इथं लाईन ऑफ इम्पॅक्ट व्हर्टिकल आहे ना, सो दिस इज द लाईन ऑफ इम्पॅक्ट. म्हणजे कुठला कंपोनंट चेंज होणार आहे कोलिजन मध्ये, तर 6 हा कंपोनंट चेंज होणार आहे आणि 8 ऍज इट इज राहणार. म्हणजे फर्स्ट कोलिजन झाल्यानंतर इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट 8च राहणार, तो नाही चेंज होणार, लक्षात घ्या. आणि व्हर्टिकल कंपोनंट मात्र काय होणार आहे, 6 इंटू कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. कारण बघा, व्हर्टिकली ती कितीनं अप्रोच करायला लागली आहे सरफेसला, 6 ने अप्रोच करायला लागली. मग रिबाउंड कितीनं होणार, सेपरेट किती होणार, 6 इंटू 0.5, म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट किती झाला, 3. आता R2 काढता येईल का तुम्हाला? R2 बघा, R2 येणार आहे 2 इंटू हॉरिझॉन्टल तर 8च राहणार आणि व्हर्टिकल जो 6 होता ना, तो 3 होणार आहे. जे पूर्वी एवढं रिबाउंड व्हर्टिकली होणार नाही, कारण ते इनइलास्टिक कोलिजन आहे. डिवायडेड बाय 10, म्हणजे हे किती येणार बघा, 4.8 मीटर. त्याच्यानंतर आता ज्यावेळी परत इथं सेकंड कोलिजन होणार आहे, सेकंड कोलिजन, फर्स्ट कोलिजन नंतर हे सेकंड कोलिजन ज्यावेळी होणार, त्यावेळी इथं पुन्हा एकदा सांगा रे मला, कुठला कंपोनंट ऍज इट इज राहणार, बोला लवकर. हॉरिझॉन्टल 8 तर ऍज इट इज राहणार, Horizontal 8. आणि व्हर्टिकल किती होणार आहे सांगू शकाल आता? 1.5. 3 ने येऊन तिथं आदळणार व्हर्टिकली, 1.5 होणार. 1.5 होणार. हा, म्हणजे थर्ड कोलिजन नंतर रेंज होणार आहे, दॅट इज 2 इंटू UX ऍज इट इज 8 आणि UY येणार आहे 1.5 डिवायडेड बाय 10, म्हणजे हे होणार आहे 2.4 मीटर. ओके, म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की रेंज आहे, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ज्यावेळी हाफ असतोय ना, तर रेंज बरोबर पहिल्याचं बरोबर सेकंडला बरोबर हाफ होते, तिसऱ्याला परत हाफ होते. म्हणजे रेंज बरोबर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन जेवढा आहे ना, तेवढ्यानंच बरोबर कमी 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 होत जाते. लक्षात येते का? म्हणजे टोटल रेंज अप टू थर्ड, टोटल रेंज किंवा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अप टू थर्ड कोलिजन किती येणार मग, हे 9.6 प्लस 4.8 प्लस 2.4. $16.8. 16 येणार, 16.8 मीटर इज द आन्सर. हे बघा, या क्वेश्चन मध्ये थोडस असं आणखी विचारलं की व्हॉट इज द टोटल रेंज अप टू इट कम्प्लिटली स्टॉप्स. टोटल रेंज अप टू इट कम्प्लिटली स्टॉप्स. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला किती टाइम नंतर थांबणार तो टाइम काढावा लागेल. ओके, सो इथं टाइम आफ्टर विच इट कम्प्लिटली स्टॉप्स कसं काढणार बघा, टाइम आफ्टर विच इट कम्प्लिटली स्टॉप्स चा फॉर्म्युला काय येतोय माहितीये ना, टाइम आफ्टर विच इट कम्प्लिटली स्टॉप्स इज, सुरुवातीला इथून वर जाण्यासाठी लागणारा एक टाइम येणार आहे, म्हणजे मीन पोझिशन टू मॅक्सिमम हाईटला जायला, तो किती येणार आहे, दॅट इज UY बाय G, हा फॉर्म्युला वर जाण्यासाठी लागणारा टाइम, बरोबर आहे ना. टाइम ऑफ असेंटचा फॉर्म्युला आठवतोय का? प्रोजेक्टाईल मोशन ज्यांना माहिती आहे त्यांनाच हे फॉर्म्युले लक्षात येणार आहेत.
वर जाण्यासाठी लागणारा टाइम असणार आहे UY बाय जी, म्हणजे मॅक्सिमम हाईटला पोहोचायला, प्लस अंडर रूट 2H0 बाय जी, ओके, इंटू 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई. कारण हे आपण ऑलरेडी एकदा स्टडी केलेला आहे की बॉडी H0 या हाईट वरून रिलीज केली तर किती टाइम नंतर ती कम्प्लिटली स्टॉप होणार आहे, किती टाइम नंतर कम्प्लिटली स्टॉप होणार. H0 म्हणजे काय, मॅक्सिमम हाईट रिच्ड, कारण इथून ती पडणार आहे ना, आता इथून खाली पडणार आहे ती मॅक्सिमम हाईट वरून. H0 पण इथं काढूया आणि फॉर्म्युल्यामध्ये सगळं प्लेस करूया, सोपं आहे. ओके, H0 चा फॉर्म्युला बघा, H0 मॅक्सिमम हाईट रिच्ड प्रोजेक्टाइल UY by मोशन G मध्ये देणार ना H0. UY² बाय 2G ना, बरोबर. म्हणजे इथं अंडर रूट 2H0 बाय जी ची व्हॅल्यू जस्ट काढून बघतो काय येते. दॅट इज अंडर रूट 2UY² बाय 2H0 बाय जी करायचं आहे ना. H0 म्हणजे UY² बाय 2G² होणार आहे. म्हणजे फायनली हे UY बाय जीच येते, परत UY बाय जीच येते, लक्षात घ्या. म्हणजे टोटल फॉर्म्युला थोडक्यात होतोय, टाइम इज इक्वल टू UY बाय जी प्लस UY बाय जी 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई. UY व्हर्टिकल कंपाऊंड आपण काढला होता, किती व्हर्टिकल कंपाऊंड काढला होता सुरुवातीला, 6 होता. 6 बाय 10 प्लस 6 बाय 10 इन ब्रॅकेट 1 प्लस 0.5 डिवाइडेड बाय 1 मायनस 0.5. So T is equal to 0.6 plus 0.6 into 3 होणार आहे, 1.5 divided by 0.5. So time after which it completely stop is 0.6 plus 1.8. So time after which it completely stops is 2.4 second. आता 2.4 सेकंड ते UX न हॉरिझॉन्टली ट्रॅव्हलच करत राहणार आहे, बरोबर आहे ना. सो टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ड्युरिंग दिस टाइम, total horizontal distance traveled during this time is equal to, कारण हॉरिझॉन्टल UX तर काय चेंजेस होत नाही, जोपर्यंत ते टप्पा खात राहत आहे तोपर्यंत हॉरिझॉन्टली पुढे ट्रॅव्हलच करत राहणार. कितीनं ट्रॅव्हल करत राहणार, UX न. तर टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग दिस टाइम इज इक्वल टू UX इंटू काय येणार आहे, तो टाइम येणार आहे T. UX किती काढलं होतं आपण, 8 काढलं होतं, आणि टाइम आहे 2.4. ओके, सो 8 इंटू 2.4 म्हणजे किती होणार हे आता, $19.2. 19.2 मीटर इज द आन्सर. फायनली ते 19.2 मीटरला जाऊन थांबणार आहे. ओके, म्हणजे किती इझी क्वेश्चन आहे बघा. फक्त हा पार्ट, मधला पार्ट जो आहे ना इथला, किती टाइम नंतर ते थांबणार, हा फॉर्म्युला पाहिजे तर पाठ करून ठेवा ना. हे बघा, प्रोजेक्ट, एक बॉडी प्रोजेक्ट केली तर किती टाइम नंतर थांबणार कम्प्लिटली, त्याचा फॉर्म्युला असणार UY बाय जी प्लस UY बाय जी इन ब्रॅकेट 1 प्लस ई अपॉन 1 मायनस ई. एवढ्या टाइम नंतर ते पूर्णपणे थांबणार आहे. आणि तो किती वेळ ते टप्पा खात राहणार किंवा किती वेळ ते रिबाउंड करत राहणार आहे, तेवढा वेळ काय करणार आहे, ते UX न हॉरिझॉन्टली पुढे सरकत राहणार. आणि त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग दिस टाइम इज इक्वल टू काय येणार आहे, 19.2 मीटर. हे आन्सर येणार आहे. ओके.